नमस्कार भावांनो, लीप वर्षाची पुनरावृत्तीसाठी काय करायचं एकदम कडक ट्रिक देतो। प्रश्न काय दादा, 2004 या वर्षाची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? पहिली गोष्ट दादा, 2004 हे कसलं वर्ष आहे दादा? लीप वर्ष। जर तुम्हाला लीप वर्षाची पुनरावृत्ती विचारली ना, फक्त एकच काम करायचं दादा, त्याच्यामध्ये 28 मिसळायचं। किती मिसळायचं? 28। म्हणजे 2004 मध्ये 28 मिसळलं, आन्सर काय आलं? 2032। जर समजा तुम्हाला दिलं 2008 या वर्षाची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? 2008 कसलं वर्ष आहे? लीप वर्ष। बस याच्यामध्ये किती मिसळायचं? 28। 2008 आणि 28 किती झालं? 2036 झालं, बरोबर आहे। जर तुम्हाला म्हणलं 2012 या वर्षाची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? 2012 कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे। बस त्याच्यामध्ये किती मिसळायचं दादा? 28 मिसळायचं। म्हणजे 2012 आणि 28 किती आलं? 2040 आलं। म्हणजे काय, लीप वर्षाची पुनरावृत्ती जर विचारली तर फक्त +28 करायचं। आता ह्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं दादा, आणि ट्रिक कशी वाटली कमेंट मध्ये सांगा। ठीक आहे भाऊ, धन्यवाद।